आणि यानंतर आपण पुढे पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या आतषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये। मुंबईचा हवा निर्देशांक 211, तर मुंबई उपनगरांमध्ये याचा परिणाम दिसला। कल्याणकारी योजनेमध्ये घोळ न होण्यासाठी दक्षता चुकीचे कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी होणार ब्लॉक। सर्व रुग्णालयांमध्ये अवयव दानाकरता आता स्वतंत्र पथक नेमा। केंद्राचे राज्य सरकारला निर्देश। अनेक रुग्ण अवयव दानाच्या प्रतीक्षेत। ग्रामपंचायतीची वेबसाईट विकसित होणार, तर आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा जमा खर्च सर्वांना कळणार। वेबसाईटवरती ग्रामपंचायतीमधील प्रमुख प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची पूर्ण माहितीही मिळणार। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती कोल्हापूरमध्ये गुळ हंगामातील पहिलाच गुळाचा सौदा। आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नवेद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सौदा। आज मिळणाऱ्या दरावरती दरवर्षीच्या गुळाच्या हंगामाचा दर अवलंबून। राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद। दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर। दिवाळीच्या 2 दिवसांनंतर दिल्लीची हवा प्रदूषित। दिल्लीच्या हवामान खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद। सध्या दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब श्रेणीत। एनटीएकडून जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत होणार। पाडव्याच्या मुहूर्तावरती एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6000, तर चांदीच्या दरामध्ये 7000ची मोठी घसरण। सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000, तर चांदी प्रतिकिलो 1,58,000